स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 19वा धोंडा. प्रश्न पहिला. खालील आकृत्या पूर्ण करा. अ. राजूचे गुणविशेष. चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिचालाख, चाणाक्ष, हुशार. आ. राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. हिऱ्यासारखा चमकणारा, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा, गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. इ. टीप. पाठ्यपुस्तकात हा प्रश्न चुकीचा विचारण्यात आला आहे. शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान आहे. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करतो. अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. प्रश्न दुसरा. हे केव्हा घडले ते लिहा. अ. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. उत्तर. गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. आ. प्रखर प्रकाशातही राजूचे आई-बाबा झोपले होते. उत्तर. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आई-बाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आई-बाबा झोपले होते. इ. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. उत्तर. धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली. हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. प्रश्न तिसरा. चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने फिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला. तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. प्रश्न चौथा. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. उत्तर. 1. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. 2. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. 3. रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले. 4. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. 5. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. 6. राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न 5वा. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा. उत्तर. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासा वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणामुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. खेळू या शब्दांशी. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. अ.
लेखकांची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होती. रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. एक ना धड भाराभर चिंध्या. एकावे जनाचे करावे मनाचे. लिहिते होऊया. राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? उत्तर, राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात पडलेला एक चमकणारा अनोखा खडा सापडला होता. मी एका डोळ्याने त्या खड्यातून पाहिले असता मला प्रत्येक वस्तू एकापेक्षा जास्त आणि रंगीत दिसू लागल्या. मला त्या खड्याचे खूप नवल वाटले आणि मी तो खडा माझ्याजवळ जपून ठेवला व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवला. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उत्तर, राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला. पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्त केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारचे शौर्य पदक बहाल करण्यात आले. दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा. डॉक्टर कसंबे, बाळा, तुला हा धोंडा कुठे सापडला? राजू, रस्त्यात. डॉक्टर पंडित, हा धोंडा तू का उचलला? राजू, मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते. डॉक्टर कसंबे, हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले? राजू, रात्री हा ड्रॉवर मध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही त्याने निर्माण केला. डॉक्टर पंडित, याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाबाश, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले. तू फार फार मोठी कामगिरी केलीस. राजू, धन्यवाद सर. आपण समजून घेऊया. खालील चित्रांची नावे लिहा. लसूण, हरिण, गूळ, पाऊल, विहीर, ऊस. तुम्हाला कोणता ना कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खालील काही मुद्दे दिले आहेत, त्या आधारे तुमचे विचार लिहा. तुमचा आवडता खेळ? कबड्डी. हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? उत्तर, सांघिक खेळ. हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे? शारीरिक व बौद्धिक. हाच खेळ तुम्हाला का आवडतो? उत्तर, हा मैदानी खेळ असून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे. या खेळामध्ये किती खेळाडू असतात? प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. या खेळामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, व्यायाम होतो, शारीरिक तंदुरुस्ती लाभते, बुद्धीचा कस लागतो. या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक आहे? चढाई व प्रतिस्पर्धकाची पकड चतुराईने करता यायला हवी. या खेळामधील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? उत्तर, अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.